कुठपर्यंत बघितलेलं आहे? एकदा थोडंसं सांगा मला. काय काय झालंय आपलं? येस. मल्टी स्टेज डॉकर फाईल पर्यंत आलोय सर. ओके. परफॉर्म झालाय? त्याच्यानंतर हो सर. साक्षी, प्रतीक, माधुरी, परफॉर्म झालाय? हाँ सर. येस सर. कावेरी, करण, झालाय का परफॉर्म? यस सर. ओके. ठीक आहे. सो समोरचा टॉपिक बघू आपण. डॉकर नेटवर्क, जो की यामध्ये एक शेवटचा टॉपिक आहे. डॉकर नेटवर्किंग. So let's take an SSH of our EC2 instance where we are going to practice related to Docker networking. Even if you don't have any instance, so then you can use your online platform Killer Coda. ठीक आहे. जर तुमच्याकडे नाहीये EC2 इन्स्टन्स वगैरे AWS अकाउंट जरी तुमचं नाही काम करत आहे तरी पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. असं रिझन नाही द्यायचं की मला प्रॅक्टिसला इन्स्टन्स अवेलेबल नाही आहे, AWS अकाउंट अवेलेबल नाही आहे. ओके. सो त्यासाठी तुम्हाला मी प्लॅटफॉर्म सांगितलेला आहे. पण सध्या ठीक आहे, आपण इथे करू शकतो किंवा EC2 इन्स्टन्स आहेच आपलं, याला ऍक्सेस करू आपण नॉर्मली. सो AWS मध्ये तुम्हाला आयडिया असेल VPC काय काम करत होता? अनम्यूट युअरसेल्फ अँड लेट मी नो व्हॉट यू नो अबाउट VPC काय काम करत होता तसं सांगा. AWS मध्ये सर VPC काय VPC काम एक करतो? व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड आहे, ज्याच्यामध्ये एक मोठं नेटवर्क असतं, ज्याच्यामध्ये आपण सबनेट्स क्रिएट करतो, त्याचे पार्ट्स डिवाइड करतो. हम्म प्रत्येक सबनेटचा एक वेगवेगळा CIDR ब्लॉक असतो हम्म आणि त्या CIDR ब्लॉक मध्ये आपण आपला इन्स्टन्स क्रिएट करतो. इन शॉर्ट काय असते, एक पर्सनल सर नेटवर्क क्रिएट करतो आपण आणि त्या नेटवर्क स्वतःचं मध्ये प्रायव्हेट नेटवर्क. येस. तर काय असतो, एक प्रायव्हेट नेटवर्क असतो, एक कम्प्लीट आयसोलेटेड एन्व्हायरमेंट आपण आपल्या ऑर्गनायझेशनसाठी क्रिएट करतो. करेक्ट. तर ज्या पद्धतीने तुम्ही इथे VPC बघितलंय AWS मध्ये, तसंच त्याच पद्धतीचं इथे आता डॉकर नेटवर्क बघायचं आहे. ओके. नेक्स्ट, डॉकर नेटवर्क पण सेम पद्धतीने काम करेल जसं तुम्ही VPC यूज केलेलं आहे AWS मध्ये. त्याच पद्धतीने डॉकर नेटवर्क काम करेल. डॉकर नेटवर्क करतो काय, तर इथे काही डिफॉल्ट नेटवर्क्स डिफाईन केलेले असतात. ते नेटवर्क पैकी आपल्याला एखाद्या नेटवर्क मध्ये और एल्स आपण स्वतःचा नेटवर्क आपण क्रिएट करू शकतो. जस्ट अ सेकंड, लेट मी डू दिस. व्हॉट? ओके. याचा नेट, लेट मी चेक. बॅच 19 तो हा इथून मिळणार नाही मला. बॅच 19 ची इकडे अवेलेबल आहे की ओके, हिअर राईट क्लिक अँड पेस्ट इट, एंटर. Yes. Okay, so we are able to connect with our EC2 instance. So docker hyphen version. Yes, we are having docker version installed here. So let's discuss about docker networking. Docker networking actually काय आहे, तर एकदम सिंपल.
VPC सारखा जो एन्व्हायरमेंट आपण इथे क्रिएट करतोय AWS मध्ये, तोच एन्व्हायरमेंट, त्याच टाईपचा एन्व्हायरमेंट आपल्याला क्रिएट करायचा आहे कुठे, युझिंग डॉकर नेटवर्क. क्लिअर? सो व्हॉट इज डॉकर नेटवर्किंग? सो डॉकर नेटवर्किंग इज नथिंग बट एक असा नेटवर्क, असा एक प्रायव्हेट एन्व्हायरमेंट जो तुम्ही तुमच्या कंटेनर्स डिप्लॉयमेंटसाठी यूज करता. इट अलाउज कंटेनर्स टू कम्युनिकेट विथ ईच अदर. जसं आपले EC2 इन्स्टन्सेस बाय आपण चेक करतो की यामध्ये 1 ते 2 इन्स्टन्सेस करा किंवा किती पण इन्स्टन्सेस क्रिएट करा, ते काय असतात, ते एका VPC मध्ये असतात. बट जर का आपण कुठलाही VPC क्रिएट केलेला नाहीये, तर ते काय असतात, बाय डिफॉल्ट जो VPC असेल त्या VPC मध्ये क्रिएट होतात. राईट? तर इथे सुद्धा डॉकर मध्ये सुद्धा काय होईल, एक बाय डिफॉल्ट नेटवर्क असतो, त्यामध्ये आतापर्यंत आपण क्रिएट करत होतो काय, कंटेनर्स. ओके. आणि त्यामुळे काय करणार, त्यामुळे आता हे जे इन्स्टन्सेस असतात इथे एकमेकांना कम्युनिकेट करू शकतात. यू कॅन पिंग इट, राईट? आणि IP ॲड्रेसेस, यांचे प्रायव्हेट IP ॲड्रेसेस थ्रू हे एकमेकांना कम्युनिकेट करू शकतात. तुम्ही याच्यामध्ये चेक केलं असणार आहे, जेव्हा VPC क्रिएट केला, 2 सबनेट, 2 वेगवेगळे इन्स्टन्स एकमेकांना पिंग करून चेक केलं असणार आहे, तर ते पिंग होतात. का? कारण ते एकाच नेटवर्कमध्ये आहेत आणि एकाच नेटवर्कमध्ये असल्यामुळे ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात. राईट? तर त्याच पद्धतीने इथे डॉकर नेटवर्कमध्ये जो आता एक एक बाय डिफॉल्ट नेटवर्कमध्ये जे आपण कंटेनर्स क्रिएट करत होतो, ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात. ओके. नेक्स्ट, एक तर जसं आपण VPC क्रिएट करतो, तसंच इथे आपण डिफरंट डिफरंट आपले VPCs मीन्स लाईक डॉकर नेटवर्क्स क्रिएट करू शकतो. अँड देन जर आपल्याकडे दोन डिफरंट नेटवर्क्स आहेत, तर एक नेटवर्क दुसऱ्या नेटवर्क पासून कम्प्लिटली आयसोलेटेड असेल आणि पहिल्या नेटवर्क मधला कंटेनर दुसऱ्या नेटवर्क मधल्या कंटेनर सोबत कम्युनिकेट करू शकणार नाही. ठीक आहे? तर या पद्धतीने तुम्हाला इथे नेटवर्किंग वर प्रॅक्टिस करायची आहे. सो यू कॅन सी एक्सटर्नल काय विथ द होस्ट मशीन and with the external network through various network drivers and internal mechanism. तर यामध्ये काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तो आपण बघू. डॉकरचं ऑफिशियल पेज ओपन करू आपण. इकडे तुम्हाला दिसेल डॉकरचं ऑफिशियल पेज नेटवर्किंग रिलेटेड. सो हिअर यू कॅन सी अगेन कम्प्लीट डिटेल्स त्याने दिलेली आहे. तर आपण ही डिटेल आत्ताच डिस्कस केली आहे. डायरेक्टली आपण जम्प करू कशावर, तर यामध्ये किती टाईपचे नेटवर्क्स असतात, किती टाईपचे नेटवर्क्स आपण क्रिएट करू शकतो, किंवा इथे काही बाय डिफॉल्ट असतात ते. सो इथे तुम्हाला दिसेल ड्रायव्हर्स वाला सेक्शन. सो हे असतात आपले बाय डिफॉल्ट नेटवर्क्स इन डॉकर. ड्रायव्हर वाला सेक्शन दिसतोय गाईज, विजिबल आहे स्क्रीन प्रॉपरली? येस सर. ओके. सो सी, ड्रायव्हर्स मीन्स आता हे डॉकर नेटवर्कचे काही डिफॉल्ट क्रिएटेड नेटवर्क्स असतात. कुठे? आपल्या डॉकर इंजिनमध्ये. सर्वात आधी जो एक असतो ब्रिज, आपण हे 1 बाय 1 डिस्कस करू. हा, ब्रिज. आता हा काय आहे, तर हा एक आपला डॉकर मधला सर्वात डिफॉल्ट नेटवर्क असतो. आता याला आपण कमांड बाय कमांड पण चेक करत जाऊ. आता हे जर बघायचं असेल डॉकरचे हे ड्रायव्हर्स चेक करायचे असेल की आपल्या सिस्टम मध्ये काय आहेत. आपल्या सिस्टम मध्ये हे 3 असतात मेनली, ब्रिज, होस्ट आणि नन. ओव्हरले जर तुमचा डॉकर डीमन टू डॉकर डीमन कम्युनिकेशन असेल, तर ओव्हरले यूज होईल. म्हणजेच एका इन्स्टन्स मध्ये हा डॉकर चालू आहे आणि दुसऱ्या इन्स्टन्स मध्ये पण डॉकर चालू आहे. त्यांच्यामध्ये जर कम्युनिकेट करून घ्यायचं असेल, तर ओव्हरले हा नेटवर्क राहील. ठीक आहे? बाय डिफॉल्ट मध्ये ब्रिज, होस्ट. आता हे कसे काम करतात ते पण एकदा डिस्कस करू. लेट्स आय गिव्ह यू शो यू. आणि कमांड एकदम सिंपल आहे, डॉकर नेटवर्क यूज करायचं. डॉकर नेटवर्क. सर, येस. जसं की आपण AWS मध्ये VPC पेअरिंग यूज करत होतो तसंच म्हणतात तुम्ही? येस. रन करायचे कमांड्स.
docker network ls sudo -i docker network ls. So here you can see by default 3 अवेलेबल असतात आपल्याकडे. आपण एक्स्ट्रा बनवू शकतो, बट कोणते बनवू शकतो ते पण आपण डिस्कस करू. तर इथे तुम्हाला दिसेल ब्रिज, एक एक नेटवर्क आय डी, दुसरा आहे ब्रिज, आणि ड्रायव्हरचं नाव काय आहे, तर ब्रिज नाव कुठलेही ठेवू शकता तुम्ही, पण ड्रायव्हर तुमचा सेम राहील ब्रिज, आणि स्कोप काय लोकल. ठीक आहे. तर हे 3 दिसतात, पण इथे जो डॉक्युमेंट आहे यामध्ये तर आणखी 3 एक्स्ट्राचे आहेत. तर हे मोस्टली खूप रेअरली यूज होतात जेव्हा तुम्हाला रिक्वायरमेंट असेल या टाईपची. स्वान ओव्हरले नेटवर्क कनेक्ट मल्टिपल डॉकर डिमन्स टुगेदर. मल्टिपल डॉकर डिमन्सला जर एक साथ कनेक्ट करून घ्यायचं असेल तर ओव्हरले यूज केला जातो. तो सध्याच्या कंडिशनला आपण प्रॅक्टिस करू शकत नाही कारण मल्टिपल एन्व्हायरमेंट लागतात त्याच्यात. आयपी व्हीलॅन, आयपी व्हीलॅन काय करतो, तर आयपी व्हीलॅन मध्ये तुम्ही सिम्पली कनेक्ट करता तुमचा कंटेनर एखाद्या एक्सटर्नल व्हीलॅन सोबत. ओके. नेक्स्ट मॅक व्हीलॅन मीन्स इथे कन्सिडर करा की तुमच्या घरी एखादा राउटर अवेलेबल आहे आणि तुम्ही राउटर सोबत तुमचा कंटेनर कॉन्फिगर करताय. या पद्धतीचं काम होतं मॅक व्हीलॅन मध्ये. द कंटेनर्स अपियर्स ॲज अ डिव्हाइस ऑन द होस्ट नेटवर्क. क्लिअर. ॲज अ डिव्हाइस आपण डायरेक्टली काय करू शकतो, कंटेनर्सचा मॅक ॲड्रेस और येस, कंटेनरचा मॅक ॲड्रेस आपण आपल्या राउटर सोबत, जो आपल्या घरी असतो, आपला वायफायचा राउटर वगैरे असतो, त्यांच्यासोबत कॉन्फिगर करून ठेवू शकतो. म्हणजेच आपल्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळेल कंटेनर सोबत. ठीक आहे. सो ब्रिज, होस्ट, नन. आता आपण एक एक करून ब्रिज म्हणजे काय ते पण चेक करू. तर बाय डिफॉल्ट नेटवर्क असतो ब्रिज. आपल्याकडे डॉकर पीएस एखादा कंटेनर रनिंग आहे का, नाही. सो चेक करू आपण एखादा कंटेनर क्रिएट करू. काय झालंय उमेश, सर एक विचारू. बोला. सर कंटेनर हा फिजिकल तर नाहीये ना तिथं? सर त्याला मॅक ऍड्रेस म्हणजे मॅक तर हार्डवेअरला असतो ना? मी राउटरची गोष्ट करतोय. ओके. कुठे होतो आपण, ओके. कंटेनर क्रिएट करायचा आहे एक. ठीक आहे. सो डॉकर रन -d -p, और नाही दिला तरी चालेल, तुम्ही कॅपिटल P यूज करा. लेट्स क्रिएट अन कंटेनर ऑफ nginx. ठीक आहे. सिम्पली एंटर. nginx अवेलेबल होतं आपल्याकडे. सो इथे डॉकर पीएस मध्ये एक कंटेनर आपल्याला दिसेल. आता हा कंटेनर ऍक्च्युली कोणत्या नेटवर्क मध्ये आहे हे चेक करायचं आहे. बाय डिफॉल्ट हा नेटवर्क आपण कंटेनर क्रिएट केलाय, बट हा आपल्याला आयडिया नाही आहे की हा कुठे आहे. तर सिम्पली याला डॉकर इन्स्पेक्ट करायचं, अँड देन कंटेनर आय डी ab6f0 एंटर, अँड नाव यू कॅन सी हा कुठल्या नेटवर्क मध्ये अवेलेबल आहे. सो नेटवर्क रिलेटेड इन्फॉर्मेशन चेक करा इथे. सी, पहिला हाच ब्लॉक दिसतोय इथे. तर याला काय नेटवर्क असाइन झालेला आहे, ब्रिज नेटवर्क, जो की आपल्या पूर्ण डॉकर मधला डिफॉल्ट नेटवर्क असतो. जे काही कंटेनर्स तुम्ही क्रिएट करताय ते सगळे कंटेनर्स तुमचे या नेटवर्क मध्ये क्रिएट होतात बाय डिफॉल्ट. आणि या नेटवर्कचा, ब्रिज नेटवर्कचा गेटवे काय आहे आणि त्याला आय पी रेंज काय आहे या कंटेनरला, हे तुम्ही इथे बघू शकता. इवन आता हे तुम्हाला दिसतंय इथे गेटवे, हे आहे ब्रिज नेटवर्कचं. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड पण इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. डॉकर नेटवर्क इन्स्पेक्ट करून आपण डॉकर इन्स्पेक्ट ब्रिज.
सी कमांड एक्झिक्यूट झालीये. हा, सो डॉकर इन्स्पेक्ट ब्रिज. आता काय यांनी केलंय, तुम्ही इथे नेटवर्क पण लिहू शकता, डॉकर नेटवर्क इन्स्पेक्ट ब्रिज असं पण लिहू शकता. बट येस, इन्स्पेक्ट मध्ये काम होऊन गेलंय. बघा इथे हा काय करतोय, तर ब्रिजचं इन्फॉर्मेशन देतोय आपल्याला, काय आहे कसं आहे, IPv6 ट्रू आहे, IPv6 फॉल्स आहे, ही इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दिसतीये. ड्रायव्हर्स हा आहे, डिफॉल्ट वाला ड्रायव्हर असतो आपल्या डॉकर मध्ये. देन इथे याला बघा सबनेट रेंज दिसतीये अँड याचा गेटवे. तर आपल्या इथे जो काही कंटेनर क्रिएट होतो, या सगळ्या कंटेनर्सला आयपी कुठून मिळतो, तर या रेंज मध्ये मिळतो. 17.0.1 च्या समोरचे सगळे आयपी याला असाइन होतात, कारण याचा नेटवर्क सबनेट दिस वन. क्लिअर आहे? कमांड समजत आहेत ना? तर इथे जो काही कंटेनर तुमचा क्रिएट होईल, तो या रेंज मध्ये आयपी ऍड्रेस मिळेल. आणि इवन यू कॅन सी हिअर, या नेटवर्कला काय मॅक ऍड्रेस अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि कंटेनरला पण आपल्याकडे इथे मॅक ऍड्रेस अवेलेबल असतो. तो व्हर्च्युअल भलेही आहे, बट त्याला मॅक ऍड्रेस अवेलेबल आहे, आणि या थ्रू आपण याचा आणि राउटरचं कॉन्फिगरेशन करू शकतो. नेक्स्ट, आणखी काही कमांड्स बघू आपण. जर आपल्याला आपला स्वतःचा VPC किंवा स्वतःचा डॉकर नेटवर्क क्रिएट करायचा असेल तर कसं करायचं. आय होप तुम्हाला हे सगळं कळलेलं आहे. सॉरी, होस्ट मशीन बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं नाही. तर काय होतं, होस्ट मशीन इथे तुम्हाला दिसेल डॉकर नेटवर्क LS. पहिलं समजलं ब्रिज. ब्रिज हा एक डिफॉल्ट नेटवर्क आहे, ज्यामध्ये सगळे कंटेनर्स क्रिएट होतात आणि ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात, कारण ते काय आहे, एकाच नेटवर्कमध्ये अवेलेबल असतात. सो सेम IP रेंजेस असणार. इथे 17.0.16 दुसरा कंटेनर असेल, त्याच्यात 0.3 असेल, तिसरा कंटेनर 0.4 असेल, आणि ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकणार. आता हा जो होस्ट आहे, हा होस्ट ऍक्च्युली कसा काम करेल, तर होस्ट मीन्स आपला जो हा EC2 इन्स्टन्स आहे, हा EC2 इन्स्टन्स आपला होस्ट मशीन आहे, आणि तोच एक होस्ट मशीन आपला EC2 इन्स्टन्स सोबत कॉन्फिगर करायचं काम करतं. ह्या इन्स्टन्सच्या नेटवर्कवर चालवायचं काम करतं होस्ट नेटवर्क. तर एक जो कंटेनर क्रिएट होणार या होस्ट नेटवर्कमध्ये, तो कम्युनिकेट करू शकतो कुणासोबत, तर होस्ट आपला जो इन्स्टन्स आहे त्याच्यासोबत. आणि याने होते काय, तर याने ऍक्च्युली रिमूव्ह नेटवर्क आयसोलेशन. याने काय होतं, तर आयसोलेशन नेटवर्कचं जे असते यांचं, ते रिमूव्ह होतं. डायरेक्टली आपण कनेक्ट करू शकतो डॉकर होस्ट सोबत. कनेक्ट कंटेनर अँड दी डॉकर होस्ट. क्लिअर झालं? सो जे पण इथे कंटेनर्स या नेटवर्कमध्ये क्रिएट होणार, त्यांना IP ऍड्रेसेस राहणार नाही, ते डायरेक्टली आपल्या होस्ट मशीनच्या नेटवर्कवर काम करतील. ठीक आहे. तर एक कंटेनर जर तुम्हाला त्यामध्ये क्रिएट करायचा असेल, तर डॉकर रन. आता जर आपल्याला एखादा कंटेनर क्रिएट करायचा आहे एखाद्या स्पेसिफिक नेटवर्कमध्ये, तर कसं करायचं. त्याआधी मी तुम्हाला सांगतो की आपला एक सेपरेट नेटवर्क कसा क्रिएट करणार. सो डॉकर नेटवर्क क्रिएट, एक नेटवर्क कसा क्रिएट करायचा ते बघतोय आपण. ठीक आहे. सो डॉकर नेटवर्क क्रिएट, लेट्स कन्सिडर करा, आपण जर इथे क्रिएट करतोय, सॉरी परत का लिहिते, क्रिएट माय नेटवर्क और माय वर्क. या पद्धतीने मी काय करतोय, इथे एक नेटवर्क क्रिएट करतोय. जर मी याला एंटर करतोय आणि आपला एक नेटवर्क क्रिएट होऊन जाईल, बट कोणत्या टाईपचा नेटवर्क क्रिएट झालाय हे चेक करू आपण. कोणत्या टाईपचा नेटवर्क क्रिएट झालाय. सो इथे तुम्हाला दिसेल, जो माय वर्क हा आपला नेटवर्क क्रिएट केला आहे, तो ब्रिज ड्रायव्हर थ्रू क्रिएट झालेला आहे. ब्रिज या
ब्रिज टाईपचा नेटवर्क बनलेला आहे. ठीक आहे. तर इथे तेच होणार, होस्ट हा एकच असतो, इथे आपण परत परत क्रिएट करू शकणार नाही आहो. नन हा एकच असतो, इथे परत परत आपण क्रिएट करू शकणार नाही आहो. ठीक आहे. नन मीन्स व्हॉट, याला आयपी ॲड्रेस नसणार, हा होस्ट मशीन सोबत कनेक्टेड नसणार, याला इंटरनेटवर जाता येणार नाही, कुठेच नाही, एकदम आयसोलेटेड, विदाउट आयपी ॲड्रेस अँड विदाउट एनी इंटरनेट कनेक्टिव्हिटी अँड एनिथिंग. ओके. So none completely isolated a container from the host and other containers. याला कोणीही कनेक्ट करू शकणार नाही. जर तुम्हाला एखादा कंटेनर या टाइप मध्ये क्रिएट करायचं असेल तर फक्त त्याला हे नन नेटवर्क असाइन करून द्या. क्लिअर? असं राहील ते. हा, डॉकर इन्स्पेक्ट नेटवर्क केल्यानंतर, इन्स्पेक्ट ब्रिज केल्यानंतर ह्या ब्रिज मध्ये कोणते कंटेनर्स आहेत त्यांचे आयडीज पण तुम्हाला दिसेल. हा बघा, इथे एक जो कंटेनर आपला क्रिएट झाला त्या कंटेनरचं इन्फॉर्मेशन मिळतं. ओके, त्या कंटेनरला कोणता आयपी असाइन झाला आहे, त्याचा मॅक काय आहे, त्याचा आयडी काय आहे, हे दिसेल. सो एखादा कंटेनर आता जर आपण आपल्या या माय वर्क मध्ये क्रिएट केला तर काय करायचं, कसं करायचं? सो सिम्पली डॉकर रन -d. तर इथे काय देणार आपण, हायफन नेटवर्क यूज करणार. ओके, आणि नेटवर्कचं नाव देणार आपण आपला माय वर्क. आणि देन आता जो पण कंटेनर क्रिएट करायचा आहे आपल्याला या नेटवर्कच्या आतमध्ये करायचं आहे, त्यासाठी आपण काय करतोय तर हायफन नेटवर्क हे टर्म यूज करतोय, एन्व्हायरमेंट यूज करतोय. अँड देन इथे नेटवर्कचं नाव दिलं आणि कंटेनरचं नाव द्या, nginx देतोय मी परत. क्लिअर? सो एंटर. यू कॅन सी एक कंटेनर क्रिएट झालाय, डॉकर ps. तर इथे एक कंटेनर दिसेल अगेन nginx वाला. बट आता हा कंटेनर कुठे आहे, कोणत्या नेटवर्क मध्ये आहे बघायचं असेल तर याला इन्स्पेक्ट करा, और तुम्ही तुमच्या नेटवर्कला इन्स्पेक्ट करा की त्याच्यात कोणते कंटेनर आहे. एक तर याला इन्स्पेक्ट करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता हा कोणत्या नेटवर्क मध्ये आहे. और इफ यू इन्स्पेक्ट युअर नेटवर्क, हियर यू कॅन सी द आयपी आयडी ऑफ युअर कंटेनर. ठीक आहे. तर डॉकर इन्स्पेक्ट माय वर्क, याला तुम्ही इन्स्पेक्ट करा. इथे तुम्हाला दिसेल कंटेनरचा आयडी 8617 and here you can see 8617. तर हा कंटेनर जो क्रिएट झालाय, हा कंटेनर क्रिएट झालाय आपल्या माय नेटवर्क मध्ये. आणि याला काय रेंजेस क्रिएट झालेली आहे तर 18 आलेला आहे बघा. युजली कोणता आहे, नॉर्मल जो डिफॉल्ट वाला आहे 17 आणि आपला जो न्यू आहे त्याला 18 आलेला आहे. तर हे दोन डिफरंट नेटवर्क आहेत, एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकणार का? नाही. ठीक आहे. बट एकाच नेटवर्क मधले दोन कंटेनर्स एकमेकांसोबत कम्युनिकेट करू सर, शकतात. बोला. ती कमांड तुम्ही टाकली ना सर आधीची, हा, सर त्याच्यामध्ये तुम्ही माय नेटवर्क एकदा कमांड एकदा दाखवा सर. सर हां हां सर, तिथं माय वर्कच्या ठिकाणी जर तुम्ही होस्ट टाकलं तर तो होस्ट होस्ट मध्ये मध्ये क्रिएट होईल क्रिएट का? होईल. ओके, तेच विचारायचं होतं. मी तुम्हाला तेच सांगतोय की एखाद्या नेटवर्क मध्ये जर आपल्याला एक कंटेनर क्रिएट करायचा आहे तर ही कमांड यूज करायची आहे. ठीक आहे. आता हा नेटवर्क आपण क्रिएट केलाय तर आपण आपल्या वर्कचं नाव दिलंय. जर इथे मी हे काहीच लिहिलेलं नाही तर तो कुठे कंटेनर क्रिएट होईल, तो ब्रिज मध्ये कंटेनर क्रिएट होईल, जो की बाय डिफॉल्ट वाला आहे. ठीक आहे. आणि इथे मी हायफन नेटवर्क लिहितोय आणि होस्ट लिहितोय, तर हा होस्ट मध्ये क्रिएट होईल. अंडरस्टूड? आणि इथे चेक करायचं असेल DOCKER डॉकर इन्स्पेक्ट होस्ट. तर होस्टला कुठलाही आयपी रेंज किंवा काहीही राहत नाही. दिसतंय इथे? आहे का काही अवेलेबल इथे आयपी रेंजेस वगैरे असं काही नाही.
डॉकर PS काय बघत होतो आपण? हा, तर होस्ट मशीन मध्ये तुमचा एक Nginx क्रिएट होऊन जाईल, पण तो आपल्याला इथे ट्रॅक करता येणार नाहीये. तर आता आपण हे एक चेक करू की आपला जो एक कंटेनर क्रिएट केलेला आहे तो दुसऱ्या कंटेनर सोबत कसा कम्युनिकेट करू शकणार. क्लिअर? सो आपण आपला एक नेटवर्क क्रिएट केलेला आहे, ls माय नेटवर्क. माय वर्क मध्ये एक कंटेनर पण क्रिएट केलेला आहे आपण माय वर्क मध्ये, आणि आणखी एक कंटेनर क्रिएट करू, डॉकर रन -d -P देतोय, आणि लेट्स कन्सिडर करा अपाचे 2 इमेज आहे का आपल्याकडे ती अपाचे 2 ची काय होतं, डॉकर इमेज, येस आहे अपाचे 2 ची इमेज. त्याच्यावरून एक कंटेनर क्रिएट करू आपण. कॉपी करतोय मी. ओके, सो डॉकर रन -d -P नेटवर्क देतोय माय वर्क. क्लिअर? आणि देन त्यानंतर अपाचे 2 चा नाव, इमेजचं नाव. ठीक आहे, एंटर. सो एक कंटेनर क्रिएट झाला. आता डॉकर इन्स्पेक्ट केल्यानंतर कोणाला इन्स्पेक्ट करायचं आहे, माय वर्कला इन्स्पेक्ट करा. इथे कंटेनर्स तुम्हाला 2 दिसेल. सी, कंटेनर हा एक दिसतोय, त्याचं नाव काहीतरी आलेलं आहे, ट्रस्ट स्ट्रिंग समथिंग, आणि दुसरा कंटेनर आहे हंग्री पास्कल. क्लिअर आहे? दोघांची नाव किती मस्त आलेत. ओके, सो यू कॅन सी 2 3. आता जर आपल्याला एक कंटेनर दुसऱ्या कंटेनर सोबत पिंग करून बघायचं असेल किंवा चेक करायचं असेल, तर ते पण आपण इथे करू शकतो. काय करायचं असेल, कंटेनरच्या आतमध्ये जायचं आणि देन ट्राय करायचं की होतो की नाही. पिंग पिंग होतो, किंवा यू कॅन सी कर्ल करून बघू शकतो आयपी ऍड्रेसेस, किंवा डायरेक्टली आपण हा जो आहे नेम आपल्या सर्व्हर आपल्या कंटेनरचा, त्याला कर्ल करू शकतो. क्लिअर? हा, वन मोर. जर आपल्याकडे एखादा असाच कंटेनर असेल, डॉकर रन -d, एक कंटेनर आपण क्रिएट केलेला आहे ऑलरेडी, डॉकर PS इथे दिसतोय. हा कंटेनर जो आहे हा फर्स्ट कंटेनर होता आपला. हे दोन्ही कंटेनर आपल्या माय वर्क मध्ये आहे, बट हा कंटेनर आहे का गॅलन ब्राउन, हा कंटेनर आपल्या या होस्ट आपण जो न्यू नेटवर्क क्रिएट केलेला आहे त्यामध्ये कनेक्टेड नाही आहे. तर याला सुद्धा आपण कनेक्ट करू शकतो युजिंग डॉकर नेटवर्क कनेक्ट कमांडने. डॉकर नेटवर्क कनेक्ट. ओके, कनेक्ट म्हणजेच कुणाला द्यायचं आहे, तर माय वर्क, आणि कंटेनरचं नाव द्यायचं इथे, कंटेनरचं नाव और ID, enter. Then now you can see inspect my work. Here, yes, see, हा कंटेनर पण आता इथे कनेक्ट झालेला आहे. ओके, आता इथे एक ऍडव्हान्टेज असा राहील याचा, की हा कंटेनर इथे या नेटवर्क मध्ये पण कनेक्ट झाला, आणि तो ऑलरेडी कुठे होता, तो ऑलरेडी एका नेटवर्क मध्ये कनेक्टेड होता बाय डिफॉल्ट मध्ये ब्रिज मध्ये. तर तिथे पण तो कनेक्ट राहणार आणि इकडे पण कनेक्ट राहणार. कळलं? तर एक्झिस्टिंग कंटेनर एखाद्या नेटवर्कला कनेक्ट करायचं असेल तर कमांड कोणती यूज करणार तुम्ही, डॉकर नेटवर्क कनेक्ट, अँड देन येस नाव घ्या किंवा आयपी ऍड्रेस घ्या इथे, सॉरी
नाव और आय डी, कंटेनर आय डी दोन्ही घेतली तरी चालेल, दोनपैकी एक. क्लिअर आहे? आणि हात जर इथून काढायचा असेल तर कनेक्टच्या ऐवजी डिस्कनेक्ट करायचा. हा जर इथून बाहेर काढायचा असेल तर कमांड तुम्ही काय करणार, डिस्कनेक्ट यूज करणार. एंटर, तर तो तिथून बाहेर निघून जाईल. तुम्ही त्या नेटवर्क मधून त्याला बाहेर काढलेला आहे. तर आता दोनच कंटेनर असेल अवेलेबल आपले. कळलं एवढं? येस सर. ओके. सो नाव काय करणार आपण, कंटेनर पिंग होईल का बाहेरूनच, लेट मी चेक. 7 बाहेरूनच होणार नाही, बट मला कंटेनरचा ऍक्सेस घ्यावा लागेल. हा होतोय, हा होतोय. आणि कल दुसरा पण Nginxचाच होता ना आपला, तर तो पण इथे होईल कल. ठीक आहे, तर एक काम करू, डॉकर कंटेनरच्या आतमध्ये जाऊ, डॉकर exec-it अँड देन काय असते इथे, कंटेनर आय डी. कंटेनर आय डी और इट्स नेम. तो कंटेनर आय डी लेट्स कन्सिडर करा, आपल्याला इथे जायचं आहे पहिल्या कंटेनर मध्ये. नेक्स्ट काय करतो आपण कंटेनरच्या आतमध्ये जायला, बॅश. बॅश लिहा और sh लिहा. फक्त टर्मिनल ओपन करायला लागेल आपल्याला. Nginx आहे तर आपण त्या कंटेनर मध्ये आलोय. pwd कमांड रन करेल का, येस. कंटेनर मध्ये आलोय आपण. एक्झिट, बॅश केल्यावर पण सेम येईल का, नाही, बॅश sh. ओके, डिफरंट एन्व्हायरमेंट दाखवतो तो. सो इथे बघा सेम आहे लोकेशन, फक्त इथे कंटेनर आयडी दाखवतेय पूर्ण, बट इथे तो कंटेनर आयडी दाखवत नाहीये. एवढा डिफरन्स आहे. तर तुम्ही असं काय म्हणतात, शॉक मध्ये नका येऊ की सर sh नी असं दाखवतंय आणि बॅश नी असं दाखवणार. फक्त टर्मिनल दिसतो आपल्याला, बाकी काही हे नाही करायचं. नेक्स्ट काय करणार आपण आता इथे, ट्राय करणार दुसऱ्या नेटवर्क सोबत, दुसऱ्या आपल्या कंटेनर सेम नेटवर्क मधल्या दुसऱ्या कंटेनर सोबत कनेक्ट करू शकतो की नाही. सो काय आयपी आहे, 17.1.0.3. सो इथे कर्ल कमांड रन करते का ते चेक करू एकदा. 172.18.0.3. येस, हा आपला अपाचे 2 चाच होता, तर काम करतोय बघा. अपाचे 2 चं पूर्ण वेब पेज इथे ऍक्सेस होतोय युजिंग कर्ल कमांड. कर्ल कमांड काम करतीये आणि हिअर यू कॅन सी द वेब पेज ऑफ युअर अपाचे 2. म्हणजेच आपण एका कंटेनर मध्ये गेलोय. कंटेनर कोणता होता तो, this one, and now we are able to connect with this container from this to this. कळलं का, म्हणजे हे दोन्ही कंटेनर एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात. बट हेच जर का आता तुम्ही करणार, जो दुसरा कंटेनर आहे आपल्यासोबत कर्ल 172 डॉट दुसऱ्या नेटवर्क मधला, त्याचा आय डी आहे 17.0.2. सो ट्राय करा, हा कनेक्ट होईल का, नाही होणार. सो एवढं कळलं आता. It works as a similar to our VPC in AWS. जसं AWS मध्ये आपण बघितलेलं आहे VPC, तसंच टाईपने काम करतंय. एक नेटवर्क दुसऱ्या नेटवर्क सोबत कम्युनिकेट करणार नाही. कळलं, कन्सेप्ट क्लिअर झाला आहे का ते सांगा. येस सर. कंटेनरच्या आतमधून आपण ट्राय केलं आहे सेम नेटवर्क मध्ये कनेक्टिव्हिटी आणि डिफरंट नेटवर्क मध्ये कनेक्टिव्हिटी. आता एखादा कंटेनर, एखादा नेटवर्क जर आपल्याला नकोय आणि तो नेटवर्क आपल्याला डिलीट करायचा असेल तर सिंपल कमांड यूज करतो आपण, rm कमांड. इथे आता एवढे नेटवर्क्स आहेत, यातला एखादा डिलीट करायचा असेल तर माय वर्क वगैरे हा डिलीट करायचा असेल तर सिंपल डॉकर नेटवर्क rm
RM यूज करायचं आणि माय वर्क हे लिहायचं. तो डिलीट करून टाकेल. काय म्हणतोय, अच्छा 2 कंटेनर त्यामध्ये आहे. Error response from D1, error by removing network. My work has active endpoints. So 2 इथे कंटेनर आहेत. एक्झिट कोड -f यूज करता येतो का? लेट मी चेक. फोर्सफुली नाही होणार. येस, कंटेनर आधी डिस्कनेक्ट करावे लागतील अँड देन यू कॅन रिमूव्ह इट. क्लिअर? तर कंटेनर यातून बाहेर काढावं लागेल. डिस्कनेक्ट करा. कंटेनर डिलीट होणार नाही. कंटेनर ते मूव्ह होणार सिम्पली ब्रिज नेटवर्कमध्ये, डिफॉल्ट नेटवर्कमध्ये, आणि या नेटवर्कला देन तुम्ही डिलीट करू शकता. क्लिअर राहील ही गोष्ट? डिस्कनेक्ट कमांड मी तुम्हाला सांगितलेली आहे. आलाय का लक्षात? एखादा नेटवर्क आपण दुसऱ्या याच्यात पण क्रिएट करून बघू. हा जो नन वाला आहे त्याच्यात काय होतं ते पण बघून घेऊ. सो डॉकर रन -d नेटवर्क. नेटवर्क आपण देऊ नन and then let's consider again nginx. ट्राय करतोय, याला चेक करा, इन्स्पेक्ट करा. इन्स्पेक्ट आणि 70A9 कंटेनर ID. तर याच्या नेटवर्क इन्फॉर्मेशन मध्ये काहीही दिसणार नाही, ब्लँक. नेटवर्क सेटिंग्स मध्ये बघा, पूर्ण ब्लँक असेल. IP ॲड्रेसेस दिसणार नाही, मॅक ॲड्रेस दिसणार नाही, काहीही दिसणार नाही. याला काहीही राहणार नाही. नल नल नल, ऑल थिंग्स आर नन. सी नेटवर्क मध्ये काय नन आहे. नन असाइन झाल्यानंतर याला काहीही देणार आलंच नाहीये, तर आपण याला कनेक्ट करू शकणारच नाही. क्लिअर आहे? येस सर. यूज करायचं असेल याला तर काय करावं लागेल, दुसऱ्या एखाद्या नेटवर्क मध्ये कनेक्ट करावं लागेल, तेव्हा आपण यूज करू शकू. क्लिअर झाली ही गोष्ट? येस सर. ओके. आणि इफ इन केस जर तुम्ही तुमचे कंटेनर्स यूज करताय आणि कंटेनर्स मध्ये तुम्हाला असं कर्ल कमांड तर मोस्टली चालती. कर्ल कमांडने तुम्ही एक्सेस करू शकता, बट पिंग कमांड पण तुम्हाला यूज करता येईल. पिंग कमांड थ्रू पण तुम्हाला एक्सेस करता येईल, पण ते होऊ शकते तुमच्या नेट कंटेनर मध्ये अवेलेबल नाही आहे. तर त्या टायमाला तुम्हाला काय करावं लागेल, त्याला इन्स्टॉल करावं लागेल. ओके. सो या पद्धतीने तुमचं डॉकर नेटवर्क तुम्हाला यूज करायचं आहे. आणि हे काही एवढं हाय लेवलवर इकडे यूज होत नाही. आपण डॉकर नेटवर्किंग मध्ये काही एक्स्ट्रा नाही करत. आपला मेन कन्सेप्ट असतो कुबरनेटिसचा. कुबरनेटिस मध्ये आपलं पूर्ण हे नेटवर्किंग वगैरे आपण पूर्ण कुबरनेटिस मध्ये करतो. तर सिम्पली इथे जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. यानंतर ना आपण आपला कुबरनेटिस स्टार्ट करणार, तेव्हा तुम्हाला डॉकर नेटवर्क रिलेटेड तेवढी काही इम्पॉर्टन्स वाटणार नाही. ठीक आहे? कारण जे काही नेटवर्किंग वगैरे मॅनेज करायचं आहे ते कुबरनेटिस मध्ये मॅनेज करायचं आहे आपल्याला, कुबरनेटिसचा यूज करून. क्लिअर झालं? येस सर. सो इथे बेसिक कमांड्स पण दिलेल्या आहेत, इथूनही तुम्ही घेऊ शकता. मी काही कमांड ज्या सांगितलेल्या आहेत त्या नोट केल्या असेल तुम्ही तर व्हेरी गुड. बट येस, यू कॅन सी हिअर, इकडे पण तुम्ही त्या कमांड्स बघू शकता. डॉकर नेटवर्क क्रिएट, एक नेटवर्क क्रिएट करू शकता तुम्ही. ब्रिज नावाचा नेटवर्क क्रिएट होतोय. माय नेट हा क्रिएट करतोय. आणि देन त्या माय नेट मध्ये एक कंटेनर तो बिझी बॉक्स वाला क्रिएट करतोय. बिझी बॉक्स कंटेनर क्रिएट करतोय आणि त्याच्या आतमध्ये पण एंट्री करतोय -it ने. क्लिअर? आणि देन ड्रायव्हर डिस्क्रिप्शन्स मध्ये सर्वात पहिला आहे ब्रिज.
ब्रिज आहे हा बाय डिफॉल्ट मध्ये असतो. आतापर्यंत जे काही कंटेनर्स आपण क्रिएट करून बघितले ते कुठे क्रिएट झालेत? ब्रिज मध्ये. होस्ट मशीन होस्ट मशीन सोबत कॉन्फिगरेशन असेल. इथे जे या नेटवर्क मध्ये जे पण कंटेनर तुम्ही क्रिएट करणार ते आयसोलेटेड राहणार नाही, ते डायरेक्टली कनेक्ट राहणार आपल्या होस्ट मशीन सोबत, डॉकर होस्ट सोबत. नेक्स्ट नन मध्ये काहीही कुठलाही आयपी ऍड्रेस और एनिथिंग जे नेटवर्क रिलेटेड आहे ते त्याला मिळणार नाही. तर तो एक कम्प्लीट आयसोलेटेड राहणार. देन ओव्हरले म्हणजेच काय असेल तर जे काही मल्टिपल डॉकर डिमन्स आपल्याकडे अवेलेबल असेल त्यांच्यात कनेक्टिव्हिटीसाठी ओव्हरले यूज करू शकतो. आयपी व्हीलॅन तर एक्सटर्नल आयपी ऍड्रेसेस एक्सटर्नल आयपी व्हीलॅन आपण याला असाइन करू शकतो कंटेनर्सला. त्याच्यासाठी पण कमांड्स इथे अवेलेबल आहेत, बट त्यांची सध्या काही गरज नाहीये. सो हायफन हायफन हे बघा या पद्धतीने तुम्ही करू शकता. हायफन 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 V6 V4 या पद्धतीने तुम्हाला ते देता येईल. इवन हिअर यू कॅन सी सबनेट्स पण आपल्याला असाइन करता येतात. हायफन हायफन सबनेट्स इथे तुम्हाला दिसेल. इवन आपल्याला एखादी स्पेसिफिक आयपी ऍड्रेस पण असाइन करता येईल. स्पेसिफिक आयपी ऍड्रेसचा असायला पाहिजे इथे. एखादी सिंगल आयपी ऍड्रेस पण आपल्याला देता येईल. बाइंड करून आपल्याला एक आयडी आयपी वगैरे देता येते. बाइंड बाइंड आहे की आयपी आहे डायरेक्ट? ठीक ठीक आहे, तो तर एक्सप्लोरेशनचा पार्ट झाला. बट यस, कसं काम करतात ते समजलं? सर हा आयपी जो असतो तो पब्लिकली ऍक्सेस होईल का? कोणता? नाही रे बाबा, 127 आयपी हा नाही होणार. आपले डॉकर आपण काय करणार, डॉकर कंटेनर्स जेव्हा एखाद्या पोर्ट नंबरवर एक्सपोज करणार तेव्हाच होणार ना ते. आता हा जो येस सर. आहे इथे आयपी ऍड्रेस हा प्रायव्हेट आयपी ऍड्रेस असतो ना. याला पब्लिकली कसा ऍक्सेस करून बघणार? याला नाही आलाय. दुसरा इन्स्पेक्ट करावा लागेल. माय वर्क मध्ये आता लेट्स कन्सिडर कर हे आयपी ऍड्रेसेस प्रायव्हेट आयपी ऍड्रेसेस आहे, तर हे इंटरनलच चेक करू शकतो ना आपण. येस सर. आता यांना जर तुम्ही एखाद्या पोर्ट नंबरवर अलॉट केलं असणार, जसं की आपण इथे डॉकर पीएस मध्ये बघू, पोर्ट नंबर अलॉट केलेला आहे ना आपण इथे 32768 32769, तर यांच्यावर तू चेक करू शकतो पब्लिकली, पब्लिक आयपी घेऊन. 32768 यांच्यावर वर्क होईल. सी एनजीनेक्स पोर्ट नंबर वर्क होतोय. 769 काय आहे? 769 पण आहे ना, येस सर. 9 पण आहे. बघा वर्क होत आहे. कंटेनर्स आपले रनिंग मध्ये आहेत, बट हे कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या डिफरंट नेटवर्क्स मध्ये आहेत इंटरनली. आउटसाइड मध्ये ते एकाच आयपी वर हिट होत आहे, डिफरंट पोर्ट वर हिट होत आहे. कळलं? बट हा येस तर सर. झाला पब्लिक पार्ट, एक्सेस करण्याचा पार्ट झाला. बट कम्युनिकेट एकमेकांसोबत जर करायचं राहिलं त्यांना, तर ते करू शकणारच नाही ना, कारण ते डिफरंट नेटवर्क्स मध्ये आहेत. अंडरस्टूड नाव? हो सर. इंटरनल कम्युनिकेशन त्यांचं होणार नाही. का बरं गरज असते इंटरनल कम्युनिकेशनची? तर होऊ शकते तुमचा एखादा डेटाबेस आहे तो की तुम्हाला सिक्युअर ठेवायचा आहे, तर त्यासोबत कम्युनिकेशन तुमचं बाकी कंटेनरचं व्हायला नाही पाहिजे ना, कारण भरपूर सारे इश्यूज येऊ शकतात. लाईक कोणी काही सायबर अटॅक्स वगैरे असतात किंवा आणखी भरपूर व्हलनरॅबिलिटीज असतात, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. सो आयसोलेटेड एन्व्हायरमेंट्स इथे यूज केल्या जातात. डेटाबेसचा वेगळा कंटेनर, डेटाबेसचा नेटवर्क वेगळा, अशा टाईपने. तर इथे समजलंय का डॉकर नेटवर्क्स? येस सर. यामध्ये एक्स्ट्रा अजून काही बघायची गरज नाही आहे.
एकदम बेसिक आहे या गोष्टी. आपण VPC रिलेटेड ऑलरेडी गोष्टी बघितलेल्या आहेत. आपल्याला तो कन्सेप्ट आयडिया आहे. सो इथे काही एक्स्ट्रा आपण नाही बघणार. सो हिअर यू कॅन सी डॉकर नेटवर्क. जस्ट क्रिएट करतोय पेज. डॉकर साठी माझ्याकडे एकही पेज अवेलेबल नाही आहे डॉक्युमेंट. तर मी स्वतःच क्रिएट करायला सुरुवात केली आहे. सो हे सगळं मी आजच कमिट केलेलं आहे. इफ यू सी हिअर क्रिएटेड ऑन 19 जानेवारी. सो की कन्सेप्ट नेटवर्क ड्रायव्हर्स. इथे IP विलॅन नाही लिहिलेला आहे, तो लिहून टाकणार मी. आता इथे आणखी बघा डिटेल्ड मध्ये मी लिहिलेलं आहे. The default driver for standalone containers, creating a private network on the host. Use defined bridge network are recommended over the default. रिकमेंडेड असतं ब्रिजेस नेटवर्क आपल्याला यूज होतो. आपण न्यू क्रिएट करतो तर ब्रिजेस नेटवर्क क्रिएट करतो. होस्ट वगैरे तर हे आहे अवेलेबल तिथे, आपल्याला परत काही क्रिएट करायची गरज पडत नाही. जो काही आहे तो ब्रिज नेटवर्कच आपल्याला डिफरंट टाइम्स क्रिएट करायचा असतो. Remove network isolation, sharing the host network namespace for performance but sacrificing isolation. तर इथे होस्ट मशीन जर यूज करतोय, होस्ट नेटवर्क जर यूज करतोय, तर आयसोलेशन होणार नाही. प्रॉब्लेम होतो तो डायरेक्टली एक्सपोज होतोय आपल्या होस्ट मशीन वरून. म्हणजेच या इन्स्टन्स वरून तो एक्सपोज होऊ शकतो. नन मध्ये काहीच होणार नाही. आणि ओव्हरले सो मल्टी होस्ट डॉकर स्वॉर्म सर्व्हिसेस कनेक्ट करायचा असेल सो यू कॅन यूज ओव्हरले. ओव्हरले यूज होतो ऑर्गनायझेशन्स मध्ये. ओव्हरले यूज होतो मल्टिपल डिमन्सला कनेक्ट करण्यासाठी. पण आता असं तुम्हाला कळणार नाही, त्याला डिफरंट डिमन्स वगैरे लागतात. आणि तुम्हाला मॅक्झिमम हा तुम्हाला दिसेलच क्रिएट केलेले तुमच्या ऑर्गनायझेशन्स मध्ये. Mac VLAN, so assign a MAC address to container, making it appears as a physical device on the network and bypassing NAT. Okay, so these are the key components. Commands आपण already बघितलेले आहे. ls, create, inspect, connect, disconnect, rm. prune command you already know काय करते, तर जे काही unused networks असणार त्यांना रिमूव्ह करून देणार. क्लिअर आहे? आणि आय होप की तुम्हाला असा पेज क्रिएट करायला काही प्रॉब्लेम होणार नाही. हा पेज मी आधीपासून तुम्हाला बोलतोय की क्रिएट करा. असं डॉक्युमेंटेशन बनलं पाहिजे तुमचं प्रॉपर डिटेल्ड मध्ये व्यवस्थित. क्लिअर आहे? सो एक काम करू, आजच्यासाठी इथेच थांबू आणि आपण जो न्यू कन्सेप्ट बघणार तो कुबरनेटिस असणार आहे. सो डॉकर वर तुम्हाला आता काही क्वेश्चन्स आहेत का ते मला विचार. ठीक आहे, इथे मी स्टॉप करतोय.